काय सांगाल सर, आत्तापर्यंत तुमचा पेशा जो होता तो शिक्षकीय पेशा होता आणि तुम्ही समाजकारणही करत होता, परंतु असं तुम्ही निर्णय का घेतला की राजकारणात तुम्ही उतरतायत? काय सांगायला पाठीमागची पार्श्वभूमी? प्रथमतः तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझा जो काही पेशा आहे हा पेशा शिक्षकच आहे आणि सामाजिक कार्य हाच राहणार आहे. या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौभाग्यवती गंगासागर देवीदास शिंपले ही उतरलेली आहे. त्यामुळे मला एक राजकीय आरशातून कुणीही पाहू नये असं मला वाटतं. तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये जे उतरलात आणि तुमच्यासोबत जे प्रतिस्पर्धी आहेत ते फार मोठं पाठबळ त्यांच्या मागे आहे, राजकीय पाठबळ आहे, तर अशांना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे झाले या सर्व गोष्टींना? त्यांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ जरी असलं तर त्यांच्या मागे जनतेचा यावेळेस कौल नाही आहे. तो जनतेचा कौल जो आहे सामान्य माणसाच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आम्ही या निवडणुकीला जो काय आहे जनता जनार्दनाच्या कौलावर समोर जात आहे. हे कशावरून तुम्हाला असं जाणवायले की जनता जनार्दन तुमच्या पाठीमागे आहे म्हणून? कारण आम्ही ज्यावेळी एखाद्या या बोरीच्या सामाजिक प्रश्नांबद्दल आम्ही बोलतो तर त्यावेळी जनतेला वाटत होतं की या बोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप यांच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय जर आपल्यासमोर जर राहिला तर आपण त्यांच्या पाठीमागे निश्चितच राहू. आणि बोरीमध्ये या अगोदरचा इतिहास आहे. 17पैकी 17 उमेदवार दोन्ही पॅनलचे सोडून तिसऱ्या पॅनलचे निवडून आलेले आहेत आणि मला निश्चितच या ठिकाणी विश्वास आहे की यावेळेस लोक तिसऱ्या पर्यायाला निवडून देतील. सर, तुम्हाला वाटते का की पूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये जे आज राजकारणाचं वातावरण आहे त्याचा दर्जा जो अत्यंत जास्त खालवलेला आहे, कुठंतरी ही लोकशाहीला तोडून हुकुमशाहीकडे चालली आहे असं तुम्हाला जाणवतं? निश्चितच सामान्य जनतेला दर 5 वर्षभर यांना निवडून दिल्यानंतर पश्चाताप होतो की चांगली माणसं राजकारणामध्ये पाहिजेत. आणि नंतर आमच्यासारख्या इलेक्शनमध्ये आल्यानंतर जनतेच्या मनामध्ये निर्माण होतं की हे राजकारणामध्ये कशाला आली. तर या राज्याचं जे काही राजकारण आहे आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, स्वर्गीय R पाटील साहेब, स्वर्गीय गणपतआबा देशमुख साहेब यांच्या प्रतिमेनं किंवा यांच्या विचारावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि निश्चितच आम्ही याच्यातून चांगलाच जनतेपर्यंत चांगलेच घेऊन जाऊ. शिक्षणाचा जो दर्जा आहे हा अत्यंत खालवलेला आहे, कारण प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स गव्हर्नमेंट लावला जात आहे आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक शिक्षणाशी आधारलेली आहे, संबंधित जोडलेली आहे. तर शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने काम कराल? निश्चितच आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये जो काही डाएटचा विषय होता, हा डाएटचा विषय, हे डाएटचे जे काही लोक होते ही लोक काय करायचे की सामान्य जे काही जिल्हा परिषदचे शिक्षक असतील, हे जे काही अधिकारी वर्ग असेल त्यांना ऑनलाईनचे कामं, इतर कामे लावून त्यांची वेळ जो आहे टीचिंगचा तो काय करायचे की या कामी म्हणजे घालवायचे. त्या विरोधात मी लढा दिला आणि त्या प्रकरणी मी आज सध्या निलंबितसुद्धा आहे. तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो, आम्ही ज्यावेळेस जनतेनं आम्हाला कौल दिल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर आम्ही निश्चितच या जिल्हा परिषदेचा शिक्षण व्यवस्थेचा जो काही दर्जा आहे तो निश्चितच सुधारण्यासाठी मी प्रयत्न करेल. आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं शिक्षण, आरोग्य याचे जे काही मुद्दे आहेत ते निश्चितच जनतेच्या मार्गी लावेल असं मला. आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या गोष्टीचा कुठं समजा या पक्षाला तुम्हाला लाभ होईल किंवा या संदर्भात काय सांगाल तुम्ही? याचा काही निवडणुकीवरती फरक पडेल का? 100% फरक पडणार. परंतु मी तुम्हाला नम्रपूर्वक सांगू इच्छितो की या जे काही निवडणुका आहेत या निवडणुका निर्भयपणे आणि जातीवादाला कुठेतरी या निवडणुकीमध्ये थारा नाही मिळाला पाहिजे आणि निव्वळ विकासाच्या मुद्द्यावर हे राजकारण झालं पाहिजे. म्हणून मी या निवडणुकीमध्ये आलेलो आहे आणि त्याचा निश्चितच परिणाम होईल. कारण प्रस्थापित पक्षांनी जिथं जे काही ओबीसीचं आरक्षण आहे त्या ठिकाणी प्रस्थापित मराठा समाजाला तिकीट दिलेली आहेत. परंतु आम्ही संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत आणि संविधानामध्ये ज्या गोष्टी आरक्षणामध्ये दिलेल्या आहेत त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे. परंतु इथल्या ओबीसी बांधवाला कोणाला मतदान करायचं आहे गोपनीय पद्धतीनं हा त्याला अधिकार आहे. म्हणून मी निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये त्याचा सर्वात जास्त फायदा माझ्या बाजूने होईल. बोरी सर्कलमधील जनतेला तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? बोरीतील जनतेला मी असं आवाहन करू इच्छितो की बाबांनो, तुम्हाला या राजकीय प्रस्थापित पक्षासोबत तुम्ही फिरा, परंतु ज्यावेळी तुम्हाला लोकशाहीनं गोपनीय मतदानाचा अधिकार दिलेला आहे, राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निर्भयपणे आवाज उठवू शकत नाही अशावेळी तुम्हाला गोपनीय पद्धतीनं मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही गोपनीय पद्धतीनं मतदान करावं आणि राष्ट्रीय समाज पक्ष
आणि जे काही काँग्रेसचे आमचे नागसेनभाई अभेरजे या दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्यावं, एवढंच मी जनतेला या निमित्तानं आवाहन करतो.